तुमचं स्वागत करतोय। परभणीतील काही महत्त्वाच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केलेली आहे। त्या सामाजिक कार्यकर्ते केलेला आहे आणि विशेष बाब म्हणजे नुसता आरोपच केला नाही तर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून त्याच्यावर उच्च स्तरीय समिती नेमून संबंधित सगळी चौकशी करून त्यांच्यानी ही जागा परभणी शहराच्या विकासासाठी कशी वापरता येईल असं त्यांचं म्हणणं आहे। आपण नेमका काय विषय आहे त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात। काय आमची मागणी एकच आहे की जी शासकीय जमीन आहे ती शासनाने शासनाच्या ताब्यात घ्यावी। तिथं जे बेकायदेशीर प्लॉट विक्री झालेली आहे ती प्लॉट विक्री तात्काळ थांबवावी। बेकायदेशीर म्हणजे नेमकी कशी बेकायदेशीर? त्या ठिकाणी गुंठेवारी पद्धतीने आम्ही नकाशा जोडून दिला सोबत आमच्या निवेदनासोबत। गुंठेवारी पद्धतीने तिथे प्लॉट विक्री चालू आहे। गुंठेवारी प्लॉट विक्री सध्या करता येत नाही। आणि दुसरी गोष्ट, बनावट कागदपत्राच्या आधारे हा सर्व कारभार चाललाय। याबाबत जायकवाडी विभाग कुठल्याही प्रकारची कारवाई करायला तयार नाही। बरेच जणांनी वेळोवेळी तक्रारी निवेदनं दिलेली आहे जायकवाडी विभागाला, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही। आणि आमची मागणी एवढीच आहे की तात्काळ कारवाई करावी आणि एक संयुक्त समिती विभागनिहाय उच्चस्तरीय संयुक्त समिती विभागनिहाय गठीत करावी आणि ज्या ज्या विभागाची जमीन आहे त्यांनी ती त्या ताब्यात घ्यावी आपल्या आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी कायदेशीर। या अगोदर जिल्हा प्रशासनाला आमचे कार्यकर्ते सोबत त्यांनी पाठपुरावा केलेला आहे, वेळोवेळी तक्रारी दिलेल्या आहेत, परंतु कुठलीही कारवाई आतापर्यंत झालेली नाही। तुम्हाला सांग आम्ही आमच्या निवेदनामध्ये त्याबाबत सर्व काही उल्लेख केलेला आहे। धन्यवाद। ची भूमिका ठामपणे असणार आहे की जे साकला फ्लॅटला झालं, साकला फ्लॅटला रेल्वेची जागा होती, त्या गरीब गोरिबाने घेतली, नोटऱ्या करून घेतल्या, घरं बांधले, आज त्याचे हाल काय झाले, त्याला उठावं लागलं। भविष्यामध्ये हे इथं बी हेच होणार आहे। पण आमची मागणी हेच आहे की गोरगरिबाची इथं फसवणूक होऊ नये आणि हे भूमाफिया कोट्यवधी रुपये कमवायलेत आणि गोरगरीब आपले असेच इथलं बाद उचलायचं तिथं ठेवायचं, इथलं उचलायचं तिथं ठेवायचं, हे गरीबाई किती कवर होणार आहे। आमची ही मागणी आहे की कठोरची कठोर कारवाई व्हावं। जे साकला फ्लॅटला झालंय ते इथं होऊ नये। मागणी मान्य नाही झाली तर काय करणार? आम्ही इथून आमची कारवाई चालूच राहणार। नागरिकांवर मोठा अन्याय होऊ नये या मागणीसाठी इथले जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी ही उपोषणाला सुरुवात केली होती। आज उपोषणाचा पहिला दिवस आहे।